जय हिंद मित्रांनो, मी संजय मावळे. रोड टू सक्सेस या युट्यूब चॅनल मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा टॉपिक आपण पाहणार आहोत सूर्यमालिका व ग्रह. हा टॉपिक 1 ते 2 मार्क्ससाठी वन डे एक्झाम मध्ये विचारते. तर मित्रांनो, आपण सूर्यमालिका व ग्रह या संबंधित कोणकोणते फॅक्ट आहेत, कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन बनते ते आपण सगळेच पाहूया. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सूर्यमालिका याचा जो प्रधान आहे तो आहे सूर्य. आलं लक्षात? म्हणजे सूर्य हा प्रधान असल्यासारखं आहे. आणि यातील मान्यता प्राप्त जे ग्रह आहेत ते आहे एकूण 8. अगोदर 9 होते, परंतु प्लुटोची मान्यता रद्द करण्यात आली. तर आपण सर्वात आधी सूर्य संबंधी समजून घेऊया. ठीक आहे ना? जे काही मी ठराविक पॉईंट जे महत्वाचे आहेत ते इथे लिहित चालतो. लक्षात ठेवा, सूर्य हा सूर्यमालिकेचा प्रधान आहे. सूर्यमालिकाचा काय आहे? प्रधान आहे. प्रधान. आलं लक्षात? त्याच प्रकारे सूर्य काय आहे तर लक्षात ठेवा, सूर्य हा एक तारा आहे. काय? तारा आहे. आणि लक्षात ठेवा, इथे काही नोट लिहून ठेव तुम्ही. लक्षात ठेवा, त्या नोट मध्ये लक्षात ठेवा, सूर्य असं लिहितो मी, पृथ्वीच्या जवळचा तारा. लक्षात ठेवा, तो आहे पहिला सूर्य. आणि दुसरा म्हटलं तर प्रॉक्सिमा सेंचुरी. आलं लक्षात मित्रांनो? की पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता तर लक्षात ठेवा, सूर्य. आणि दुसरा म्हटलं तर प्रॉक्सिमा सेंचुरी. आता जो सूर्य आहे, हा जो सूर्य आहे, आपली दुग्धमेखला किंवा आपण मंदाकिनी म्हणू, आपली जी मंदाकिनी आहे त्या केंद्राच्या भोवती चक्कर मारतो किंवा फिरतो. तर त्याची स्पीड किती लक्षात ठेवा, 250 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने तो फिरतो. आलं लक्षात? त्याच प्रकारे सूर्याचे वय किंवा सूर्य किती वर्षापर्यंत राहणार, तर सूर्याचे जे वय आहे ते लिहितो. सूर्याचे वय 5 बिलियन वर्ष आहे. किती? 5 बिलियन वर्ष. आता काही पॉइंट इम्पॉर्टंट सांगतो. सूर्याचे ऊर्जे किंवा सूर्याच्या ऊर्जाचे किंवा कारण काय, तर लक्षात ठेवा, सूर्याच्या ऊर्जाचे कारण म्हणजे आण्विक संलयन प्रक्रिया. हे लक्षात ठेवा, याला न्यूक्लियर फिजन पण म्हणतात. आणि लक्षात ठेवा, कुठं कुठं नाभिकीय संलयन हा शब्द वापरतो. लक्षात ठेवा, आण्विक संलयन. आणि एक असते विखंडन, आण्विक विखंडन आणि आण्विक संलयन. ही प्रक्रिया जास्त विनाशकारी असते. इथे काही नोट लिहून ठेवतो मी. लक्षात ठेवा, अणुबॉम्ब हा कोणत्या क्रियेवर कार्य करतो? अणुबॉम्ब किंवा मग आपण लक्षात अणुबॉम्ब किंवा रिएक्टर, परमाणु रिएक्टर ज्याला म्हणतो, नाभिक भट्टी, नाभिकीय अणुभट्टी ज्याला म्हणू आपण, अणुभट्टी. हे कार्य करते आण्विक विखंडनवर, या क्रियेवर, आण्विक विखंडन प्रक्रियेवर किंवा क्रियेवर. आणि त्याच प्रकारे म्हटलं तर लक्षात ठेवा, दुसरा नोट म्हणजे काय? हायड्रोजन बॉम्ब. हायड्रोजन बॉम्ब
हे जे कार्य करते हे आण्विक संलयन या प्रक्रियेवर, म्हणून हा जास्त विनाशकारी असतो, लक्षात ठेवा. अणुबॉम्बपेक्षा हायड्रोजन बॉम्ब जास्त विनाशकारी असतो. त्याच प्रकारे आपण पाहतो की सूर्यामध्ये ऊर्जेचे रूपांतर कसे होते, पण लक्षात ठेवा हायड्रोजन अणूचे हिलियम मध्ये रूपांतरण, लक्षात म्हणजे लक्षात ठेवा हायड्रोजनचे 2 अणू मिळून हिलियमचे 4 अणू तयार होतात आणि उष्मा निघते. या हिशोबाने लक्षात ठेवा. लक्षात मित्रांनो. आणि त्याच प्रकारे सांगतो मी तुम्हाला एमपी लक्षात सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास 8 मिनिट 16 सेकंद. कुठे मग तुम्हाला दिसणार 16 मिनिट 6 सेकंद, कुठे तुम्हाला दिसणार 500 सेकंद. तर कन्फ्युज नाही व्हायचं, वेगवेगळं दिलंय हे 8 मिनिट 16 सेकंद, 16 मिनिट 6 सेकंद, लक्षात. आणि फोटॉनच्या स्वरूपामध्ये येते. आता मी तुला समजून सांगतो, बघा लक्षात ठेवा. आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे लक्षात ठेवा इथे वय लिहिले आपण ना, ठीक आहे, लक्षात ठेवा. मी हा जो सूर्य काढला या सूर्याचे 4 भाग केले आपण, लक्षात मित्रांनो. हे 4 भाग केले, त्या 4 भाग पैकी मी हा एक भाग काढलाय, हे समजण्यासाठी लक्षात ठेवा. आता या पहिला भाग जो आहे आणि हा जो दुसरा भाग आहे, यामध्ये काय असतं तर लक्षात ठेवा हा जो भाग आहे याला काय म्हणतो तर लक्षात ठेवा याला म्हणतात कोर किंवा याला म्हणतो केंद्र. जवळपास 15 मिलियन हा अंश सेल्सिअस हे याचे काय टेम्परेचर किंवा तापमान असते, लक्षात. आणि हा जो भाग आहे हा पृष्ठभाग म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग, सूर्याच्या पृष्ठभागाचे जे ताप असते ते असते 6000 सेल्सिअस, लक्षात ठेवा. आणि हा जो दुसरा भाग आहे यामध्ये काय यातून निघते एक्स रे, वाय रे आणि फोटॉन. आणि हा जो भाग आहे या भागामध्ये असते हायड्रोजन चे समूह, आणि हे कोणत्या रूपात असते बंडलच्या रूपात असते, लक्षात ठेवा. या रूपामध्ये तुम्हाला काय दिसतात हायड्रोजनचे बंडल, हे लक्षात ठेवा. आणि मग इथे एक्स आणि वाय रे हे अवशोषित करून घेतात, इथून फोटॉन हे बघा या रूपात आपल्यामध्ये येते, इथून गतिगमन करून आणि या प्रकाशाच्या रूपात, म्हणजे प्रकाश जो सूर्यप्रकाश या फोटॉनच्या स्वरूपात येते, प्रकाशच्या बंडल रूपामध्ये आपल्या पृथ्वीवर येते, लक्षात डायरेक्ट येत नाही. मग आपल्या पृथ्वीचं जो वातावरण आहे त्यामध्ये जो ओझोन लेअर आहे ते त्याला रक्त किरणाला अवशोषित करून घेतात, ठीक आहे ना. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल तर याचं स्क्रीनशॉट घेऊन टाकू आपण पहिले. यानंतर पाहतो आपण सूर्यामध्ये जे गॅसेस आहेत त्याचे क्रम पाहत होता. हायड्रोजन 71%, हिलियम 26.5% आणि अन्य गॅसेस ते आहे 2.5%, या प्रकारे. लक्षात हायड्रोजन 71% आणि हिलियम
26 आलं लक्षात. आणि लक्षात ठेवा आपण जी आवर्त सारणी पाहतो त्यामध्ये हायड्रोजन हा पहिल्या नंबरवर आहे आणि हिलियम दुसऱ्या नंबरवर आहे. हिलियमला अक्रिय किंवा नोबेल गॅसेस किंवा शून्य वर्ग किंवा 18वा वर्ग तत्व म्हणतो आपण. आलं लक्षात. आणि सूर्य जो आहे पृथ्वीपेक्षा 13 लाख पट मोठा आहे. हा लक्षात. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की सूर्य मालिकाचा जो प्रधान कोण आहे तो आहे सूर्य, बरोबर आहे. आणि या सूर्यमंडळ किंवा सूर्य कुटुंबामध्ये, ठीक आहे ना, इथं लिहितो मी, हे लक्षात ठेवा. सूर्य मालिका मध्ये एकूण मान्यता प्राप्त ग्रह 8 आहे. किती आहेत? 8. हे लक्षात ठेवा. किती आहेत त्याच्यामध्ये? एकूण 8 आहेत. हा लक्षात. आणि त्याच प्रकारे आपण सूर्यमालिकामध्ये काय पाहतो? लक्षात ठेवा, ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, त्यानंतर पाहतो आपण धूमकेतू. लक्षात. ग्रह म्हणजे जे तुम्हाला सांगितलं 8 मान्यता प्राप्त आहे आणि जे सूर्याच्या सभोवताली फिरते, सांगितलं त्याबद्दल पण कॉन्सेप्ट तुम्हाला. आता उपग्रह म्हणजे काय? आता बघा, तुम्हाला काही कॉन्सेप्ट सांगतो. कोणत्याही ग्रहाला ग्रह का बरे म्हणते, तर त्यासाठी म्हणजे नियम काय? तर पहिला नियम लक्षात ठेवा, सूर्याभोवताल फिरला पाहिजे तो ग्रह. दुसरं म्हणजे गुरुत्वाकर्षण, त्या ग्रहावर गुरुत्वाकर्षण असलं पाहिजे, कारण त्याने काय होईल, तो गुरुत्वाकर्षण असलं पाहिजे, असले पाहिजे. त्याने काय होईल, तो राऊंड आकाराचा किंवा त्यामुळे काय गोल आकार असेल. आणि तिसरं म्हणजे लक्षात ठेवा याचाच, तिसरी मान्यता म्हणजे ग्रहाच्या भोवताल इतर पिंड नसावे. म्हणजे कसं म्हणून आपण, साफ वातावरण किंवा स्वच्छ वातावरण किंवा साफ स्वच्छ वातावरण असावे. म्हणजे काय? लक्षात ठेवा. आता समजून चला, हा जो ग्रह आहे आपण पाहतो पृथ्वी आहे, मग इथून आपण पाहतो मंगळ, शुक्र, तर याच्या आजूबाजू कोणतेही खगोल पिंड, कोणतेही प्रकारचे पिंड नाही असले पाहिजे. आता जर हे पिंड येईल आणि हे जर समजा परिक्रमण करत असेल तर हे याला टक्कर होईल. लक्षात ठेवा, सूर्याभोवताल फिरला पाहिजे ग्रह, गुरुत्वाकर्षण असले पाहिजे जेणेकरून त्याचा गोलाकार, आणि ग्रहाच्या भोवताल इतर पिंड नसावे, म्हणजे स्वच्छ वातावरण असावे. त्यालाच आपण काही ग्रहाची मान्यता देतो. नंतर उपग्रह काय करतात तर लक्षात ठेवा, हे ग्रहाच्या भोवताल फिरते, त्याला काय म्हणतो आपण? उपग्रह. जसा पृथ्वीचा उपग्रह काय? चंद्रमा. लघुग्रह तर लक्षात ठेवा, मंगळ व बृहस्पती, ज्याला आपण गुरु म्हणतो, च्या मधात असणारे जे आहेत छोटे मोठे, त्याला लघुग्रह म्हणतो आपण. त्यानंतर बटुग्रह. बटुग्रह म्हणजे लक्षात ठेवा, वरूनच्या मागचे ग्रह म्हणजे कोणते? बटुग्रह. जसं आपण म्हणतो प्लुटो, सेरस, इटीसी. लक्षात ठेवा. धूमकेतू लक्षात ठेवा, एक प्रकारचा गॅसी गोला असते, गॅसेस वाला. लक्षात. आणि धूमकेतू संबंधी क्वेश्चन येते. धूमकेतू प्रति 76 वर्षानंतर, किती वर्षांतर? 76 वर्षानंतर दिसते. किती वर्षांतर? 76 वर्षानंतर दिसतो. लक्षात ठेवा. पहिल्यांदा तो दिसला म्हणजे मागच्या वर्षी दिसला होता 1986 मध्ये. 1986 मध्ये दिसला आणि पुढे दिसणार केव्हा?
तर 1962 मध्ये, हे लक्षात ठेवा. किती वर्षानंतर? 1962 मध्ये. आणि पुढे म्हटलं तर केव्हा? 1962 मध्ये. आणि हे जे धूमकेतूची शेपूट असते, लक्षात, ते सूर्याच्या तोंडाकडे असते, लक्षात. तर हे लक्षात ठेवा. हे सगळे जे आपण पाहिला, हे सूर्यमालिकामधले जो कुटुंब आहे, सूर्य कुटुंब, त्यामधले ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह आहे. आशा करतो तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकू आपण, मग ग्रहावर येऊ आपण. ठीक आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपण आता ग्रहासंबंधी तुम्हाला माहिती दिली आहे, लक्षात. जो सूर्य आहे, काय म्हटलं मी, जो सूर्य आहे, तर जो सूर्य आहे, सूर्याचा जो पृष्ठभाग होता, त्याचे टेम्परेचर, त्याचे तापमान किती सांगितले मी तुम्हाला? 6000 अंश सेल्सिअस. आलं लक्षात. म्हणजे आपण जे पाहतो, हा जो सूर्य आहे, समजण्यासाठी, हा सूर्याचा जो केंद्र आहे, काय म्हटलं, हा जो केंद्र आहे, हा केंद्राचे जे ताप आहे ते सर्वाधिक आहे. म्हणजे किती? आपण सांगितलं 15,000 मिलियन अंश सेल्सिअस. आलं लक्षात. आणि त्याच प्रकारे हा जो पृष्ठ दिसतो, हा पृष्ठाचे किती सांगितले मी तुम्हाला? 6000 अंश सेल्सिअस. तर लक्षात ठेवा, आपण जेव्हा ताप हे जेव्हा समजतो, त्या संबंधी मी ताऱ्यासंबंधी पण तुम्हाला सांगून देतो. लक्षात ठेवा, जे तारे असतात, ताऱ्यामध्ये आपण जे ताऱ्याचे कलर्स पाहतो किंवा रंग पाहतो, त्यामध्ये लाल, पांढरा आणि निळा या 3 प्रकारे. तर लाल जो तारा असते, त्याचा जो ताप म्हटला तर लक्षात ठेवा 6000 अंश सेल्सिअस. पांढरा असला तर लक्षात ठेवा 20,000 सेल्सिअस. आणि लाख सेल्सिअस म्हणजे 1,00,000 अंश सेल्सिअस हे निळ्या ताऱ्याचे असते. लक्षात. कारण की लक्षात ठेवा, आपण जेव्हा पाहतो की जो पदार्थ आहे, पदार्थाची एकूण किती अवस्था असते? 5 अवस्था असते. आपण 3च वाचतो, पण आपण 5 अवस्था लक्षात ठेवायची. आता 5 अवस्था म्हणजे कोणती? तर पहिली आपण स्थूळ किंवा ज्याला ठोस म्हणतो, दुसरी द्रव्य, लिक्विड, हे सॉलिड झाली. मग गॅसीय किंवा वायू, आणि चौथी म्हटलं तर प्लाझ्मा, आणि 5वी म्हटली तर बोस आइन्स्टीन. ही अवस्था. तर लक्षात ठेवा, जे प्लाझ्मा अवस्था असते ते 6000 अंश सेल्सिअस. लक्षात ठेवा, हे अत्याधिक गरम अवस्था, अत्याधिक दिसत आहे, ठीक आहे, अत्याधिक गर्म अवस्थे असते. कोणती? प्लाझ्मा. आणि सर्वाधिक अत्याधिक शीतल म्हटलं तर थंडी अवस्था, ही म्हणजे कोणती? बोस असते. तर अशा करता तुम्हाला हे कसं लक्षात आलं असेल की सूर्याचा जो पृष्ठभाग आहे त्याचा ताप किती आहे? 6000. आणि जो केंद्र भाग आहे, ज्याला कोर म्हणतो आपण, हा भाग, याचा तापमान 15. म्हणजे इतका जास्त उष्ण आहे, इतका जास्त गरम आहे. आलं लक्षात. तर अशा करता तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण यानंतर आपण घेऊ ग्रह. ठीक आहे.